नागपूर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी पुन्हा एकदा वादात सापडला आहे। मूलभूत सुविधांचा अभाव, सुरक्षेचा मुद्दा आणि विद्यापीठ प्रशासनाची अनास्था या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। वारंवार तक्रारी करूनही आपल्या समस्यांचं निराकरण झालेलं नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। नागपुरातील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या परिसरात विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे। वारंवार तक्रारी करूनही आपल्या समस्यांकडे लक्ष दिलं जात नसल्यानं त्यांच्यात नाराजी वाढत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी वसतिगृह, वाहतूक, सुरक्षा, प्लेसमेंट, परीक्षेचे नियम आणि इतर मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। कॅम्पस शहरापासून दूर असणं, रात्री प्रवेशावरील निर्बंध, कॅन्टीनचा अभाव, पिण्याच्या पाण्याची निकृष्ट गुणवत्ता, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि कॅम्पसमधील अस्वच्छता यासारख्या समस्यांना आपण बऱ्याच काळापासून तोंड देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। विद्यार्थ्यांनी सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित मुद्द्यांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली। मात्र या आरोपांवर विद्यापीठ प्रशासनाकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही।